हाय नमस्कार, मी संजय आवटे. काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये निघाले आहेत अशी बातमी आहे. भाजपमध्ये जाणाऱ्या ते एकट्याच नाहीयेत. अशी काँग्रेसमधली बरीच मंडळी आहेत. सत्ता नसेल तर काँग्रेसच्या लोकांची तडफड होत असे सागरा प्राणा तळमळला म्हणणारे बरेच जीव आता पक्षांतर करणार आहेत. कुणाला सत्ता हवी आहे, कुणाला पुढच्या पिढ्यांची सोय बघायची आहे, कुणाच्या संस्था अडचणीत आहेत, कुणाला तुरुंगात जाण्यापासून वाचायचं आहे. तुम्हाला एक गंमत सांगू का? मला नेहमी असं वाटतं हे काँग्रेसवाले उगाच बाता ठोकत असतात. गांधी, नेहरू, आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर हे सगळं सांगणं आता काँग्रेसनं बंद करा. त्यांनी घ्यावा आदर्श देवेंद्र फडणवीसांचा. आणि हे मी अतिशय गंभीरपणे सांगतो. मला एक सांगा, 2014 मध्ये भाजप सत्तेत आली नसती आणि मुख्यमंत्री पद नसतं मिळालं तर देवेंद्र फडणवीसांनी पक्ष सोडला असता? पंतप्रधान नसते झाले तर मोदींनी पक्ष बदलला असता? अटल बिहारी वाजपेयींचे नेहरू आणि अगदी इंदिरा गांधींशी अत्यंत उत्तम संबंध होते. मनात आले असते तर अटल बिहारी वाजपेयी सत्तेसाठी काँग्रेस सोबत जाऊ शकले असते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला, पण पक्ष नाही सोडला. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात कमिटमेंट. एवढा त्रास झाला पण सत्तेच्या मोहापायी यापैकी कोणीच कधी पक्ष सोडला नाही. हा आदर्श घ्यावा काँग्रेसवाल्यांनी. भाजपमध्ये जाण्यापेक्षा भाजपचा आदर्श घ्यावा त्यांनी. असो, चला भेटत राहू, बोलत राहू. बाय.